Question number 45 third. Question number 46 first. Question number 47 first. Question number 48 third. Question number 49 last. Question number 50 second बरोबर आहे. Question number 51 Question number 51 फर्स्ट आन्सर दिलेला आहे. काय करायचं आहे? सिग्निफिकंट फिगर्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 9.99 प्लस 0.0099? त्याचे ऍडिशन केल्यानंतर आन्सर आहे 9.999 बरोबर ना. ऍडिशन केल्यानंतर डायरेक्ट आन्सर येतं ते 9.999 ना. 9.999 मीटर ना. अजून एक नाही. आता ऍडिशन आहे. ऍडिशनचा रूल काय आहे? आन्सर शुड बी रिटर्न विथ द मिनिमम डेसिमल प्लेसेस. आणि प्रोडक्ट आणि डिव्हिजनला काय रूल आहे? आन्सर शुड बी रिटर्न विथ मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स. तर ऍडिशन आहे, तर आन्सर ज्याचं ऍडिशन केलं त्याच्यामध्ये मिनिमम डेसिमल प्लेसेस किती आहेत बघा? 2 आहेत ना. तर याच्यामध्ये सुद्धा मिनिमम डेसिमल प्लेसेस किती पाहिजेत? 2 पाहिजे. मिनिमम डेसिमल प्लेसेस 2 पाहिजेत. म्हणजे हा लाईन आपल्याला इथपर्यंत आन्सर आपल्याला काय करायचं? ड्रॉप करायचं. ओके. हा 9 रिमूव्ह केला, हा 10 झाला ना. हा रिमूव्ह केला, हा 10 होणार. हा रिमूव्ह केला, हा 10 होणार बरोबर ना. हा रिमूव्ह केला 10 होणार ना. 9.99 इज नियरली इक्वल टू 10. म्हणजे पण राऊंड ऑफ करतो तर 10 आन्सर येणार. पण 10 जे आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजे? 2 सिग्निफिकंट. तर डेसिमल प्लेसेस किती पाहिजे? 2 पाहिजे. म्हणजे 10. आन्सर फर्स्ट. तुम्ही आन्सर काय लिहिलं होतं? हा लास्ट जर घेतलं ना तर लास्ट मध्ये 1 डेसिमल प्लेस आहे. सी मध्ये 4 डेसिमल प्लेसेस प्रेझेंट आहेत, ते पण येणार नाही आहे. सेकंड मध्ये काहीच डेसिमल प्लेसेस नाही आहेत. आणि फर्स्ट मध्ये 2 डेसिमल प्लेसेस प्रेझेंट आहेत. तर 0 काय तर महत्व असं लक्षात ठेवायचं. 0 पॉईंट समथिंग असं ना त्याला महत्व असतं. हा सिग्निफिकंट आहे का नाही सांगा? शेवटचे 2 झिरो सिग्निफिकंट आहेत का नाही आहेत ना. ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असतो, ज्या नंबर मध्ये डेसिमल पॉईंट असतो त्याचे ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट असतात. म्हणजे 0 पॉईंट पुढे जे ट्रेलिंग झिरो त्याला मिनिंग आहे. जेवढे ते जास्त झिरो प्रेझेंट असतील तेवढं रीडिंग मोर ऍक्युरेट असतं. कारण तिथे समजा मी फक्त 10च लिहिलं तर सेकंड ऑप्शन 10 आहे ना. पण 10 आणि फर्स्ट जो 10.00 आहे मोर ऍक्युरेट रीडिंग कुठलं आलं? फर्स्ट येणार. कळलं का? सो दॅट इंडिकेट्स ऍक्युरसी. त्यामुळे प्रॉपर आन्सर जर लिहायचं असेल तुम्हाला विथ सिग्निफिकंट नंबर तर 10.00 द्यावं लागेल. ओके. क्वेश्चन नंबर 51 चा आन्सर येतं फर्स्ट. क्वेश्चन नंबर 52 सेकंड बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 53 थर्ड बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 54 सेकंड. डाऊट नाही ना. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे एरर्स. या टॉपिक मधला सेकंड लास्ट पॉइंट, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. हा सुरुवातीला जे टाइप्स ऑफ एरर्स आहे त्याच्यावर क्वेश्चन शक्यतो येत नाहीये. तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारले जातील एररवर ते एस्टिमेशन ऑफ एरर विचारले जातील. म्हणजे जे 4 फॉर्म्युले आहेत, एस्टिमेशन ऑफ एररचे फॉर्म्युले म्हणजे पर्सेंटेज एरर, रिलेटिव्ह एरर, ऍब्सोल्यूट एरर, मीन एरर, आणि त्यानंतर मग x⁴n मधली एरर, x/y मधली एरर, x+y मधली एरर. म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, पॉवर याच्यामध्ये एरर कशी प्रोपोगेट होते, कशी ट्रान्सफर होते. एखाद्या रीडिंग मध्ये एरर असेल तर कॅल्क्युलेशन मध्ये एरर कशी जाते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. त्याचे बेसिक फॉर्म्युला अतिशय सिंपल पॉइंट आहे. तुम्हाला हा अतिशय महत्वाचा टॉपिक. डायमेन्शनल अनालिसिस नंतर हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे एरर अनालिसिस. तर एरर म्हणजे काय? व्हॉट इज एरर? द अनसर्टेनिटी इन द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज एरर. प्रोबॅबिलिटी फार कमी आहे थेरॉटिकल क्वेश्चन विचारण्याची, पण तुम्हाला टाइप्स ऑफ एरर माहित पाहिजे, त्याचा कॉज माहित पाहिजे थेरॉटिकल क्वेश्चन साठी. ठीक आहे. आणि मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी आहे ती न्यूमेरिकल्सवर, ज्या प्रॉब्लेम्स विचारले जाते. सो व्हॉट इज एरर? अनसर्टेनिटी इन द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी
कोणतीही फिजिकल क्वांटिटी पोहोचताना जी अनसर्टनिटी असते, जी अशाश्वतता असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ एरर. अनसर्टनिटी इन द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ एरर. मग एरर जेवढी कमी असेल तेवढी अॅक्युरसी काय असणार, जास्त असणार. मग अॅक्युरसी म्हणजे काय? अॅक्युरसी इज द मेजर ऑफ हाऊ मेजर्ड व्हॅल्यू इज क्लोज टू द ट्रू व्हॅल्यू. आपण मेजर केलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे याचं मेजरमेंट करणं म्हणजे काय? अॅक्युरसी मोजणं. कळतं का? म्हणजे आपण मेजर केलेली व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जेवढ्या जवळ असेल, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मध्ये डिफरन्स जेवढा कमी असेल तेवढे एरर काय असणार? कमी असणार. अॅक्युरसी काय असणार? जास्त असणार. आणि अॅक्युरसी आणि प्रिसिजन मध्ये थोडासा स्लाइट डिफरन्स आहे, तो लक्षात ठेवा. एखादा क्वेश्चन थिअरॉटिकल त्याच्यावर लिहू शकतो, कारण बऱ्याच जणांना माहित नसतं अॅक्युरसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन आला समजा, विच ऑफ द फॉलोइंग gives correct reading. How should be the reading? Reading कसं पाहिजे? पहिला ऑप्शन आला, the reading should be accurate. Second, reading should be precise. Reading should be accurate and precise. And reading should not be accurate and precise. तर काय असणार ना, लॉजिकली आपण सांगू शकतो रिडिंग कसं पाहिजे? accurate and precise. Should be accurate, not precise. किंवा प्रिसाइज नॉट अॅक्युरेट असे ऑप्शन्स असतील. तर ज्यावेळी रिडिंग हे अॅक्युरेट पण असतं आणि प्रिसाइज पण असतं, त्यावेळी ते काय असतं? एकदम चांगलं रिडिंग असतं, लक्षात ठेवायचं. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रिसिजन अँड अॅक्युरसी? थिअरॉटिकल क्वेश्चन सांगा मला, काय डिफरन्स आहे? जनरली आपण बोलता बोलता तो वर्ड वापरतो की माझं रिडिंग एकदम प्रिसाइज आलंय. प्रिसाइज आलंय म्हणजे नेमकं काय? अॅक्युरेट आलंय म्हणजे काय? अॅक्युरेट आणि प्रिसिजन मध्ये डिफरन्स काय आहे मला सांगता येईल? What is the difference between accuracy and precision? मी एक सेट ऑफ रीडिंग देतो बघा. कालचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक वायर आहे, अगदी थिन वायर आहे आणि त्याचा मी डायमीटर मोजला किंवा रेडियस मोजली. सो डायमीटर ऑफ द वायर इज मेजर्ड बाय मायक्रोमीटर स्क्रू गेज अँड डायमीटर इज फाउंड टू बी 0.528 मिलीमीटर, 0.527 मिलीमीटर, 0.528 millimeter, 0.526 millimeter. बघा एक्झाम्पल, 0.528 millimeter, 0.528 millimeter, 0.527 millimeter. असा एक सेट ऑफ रीडिंग घेतला मी. डायमीटर मोजलं आणि अशी रीडिंग मिळाली. दुसरं एक मी देतो, इथे कसं बघा रीडिंग 0.528. परत मी एका वेगळ्या इन्स्ट्रुमेंट रीडिंग घेतले, वेगळ्या मायक्रोमीटर स्क्रू गेज रीडिंग घेतले. ठीक आहे, त्याच वायरचा डायमीटर मोजला, तुम्हाला असं रीडिंग मिळाले 0.528, 0.429, 0.628, 0.527, 0.329, 0.258 असे रीडिंग आहे. हा फर्स्ट सेट ऑफ रीडिंग आहे, हा सेकंड सेट ऑफ रीडिंग आहे. तुम्हाला विचारलं इथे कोणते रीडिंग अॅक्युरेट आहे, कोणते प्रिसाइज आहे. तर याच्यामध्ये एक तर रीडिंग कॉमन वाटतं का? हे रीडिंग घेतल्यावर आपण कन्फ्युज होणार की आन्सर आपण हे लिहायचं का हे लिहायचं. त्यातल्या तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नसेल आणि तुम्हाला रीडिंग लिहायचं त्याच्यावरनं, तर सगळ्यांचा आपण मीन घेणार. एव्हरेज ऑफ ऑल पॉसिबल रीडिंग्स गिव्स बेस्ट रीडिंग. तर आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो. जेवढे आपण रीडिंग घेतो त्या सगळ्यांचा एव्हरेज म्हणजेच काय? ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू हे आपणच डिफाईन केले. ट्रू व्हॅल्यू अस्तित्वाचं नाही आहे. देयर इज नो रीडिंग विच इज 100% अॅक्युरेट. निसर्गामधलं कुठलंही रीडिंग आपण कधीही एक्सपेरिमेंट करा, कसंही करा, एक्सपर्टनं जरी केलं तर 100% अॅक्युरेट रीडिंग पॉसिबल नाही आहे. देयर इज ऑलवेज सम अनसर्टेनिटी इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ एरर. नेहमी एरर ही असतेच. 100% अॅक्युरेट रीडिंग नसतं. मग याच्यामध्ये तर अॅक्युरेट रीडिंग कुठलंच नाहीये. मे बी असेल पण नसेल पण. मग काय केलं मी? सगळ्यांचा एव्हरेज घेतला आणि जो एव्हरेज येणार आहे त्याला आपण काय म्हणणार? ट्रू व्हॅल्यू, म्हणजे बेस्ट पॉसिबल व्हॅल्यू. त्याला आपण करेक्ट व्हॅल्यू कन्सिडर करणार, बरोबर का? पण ती जे एव्हरेज येणार आहे त्या एव्हरेजला मॅच होणाऱ्या व्हॅल्यूच्यात एक पण नसेल मे बी, किंवा सगळ्या व्हॅल्यू स्कॅटर झालेत. अशा जर स्कॅटर झाले असतील तर प्रिसिजन कमी असतं. जे व्हरायटी जास्त असेल तर प्रिसिजन कमी असतं. ठीक आहे. आणि एकसारखंच रीडिंग सारखं रिपीट होत असेल तर रीडिंग कसं असतं? प्रिसाइज असतं. मग ते इनअॅक्युरेट सुद्धा असू शकतं.
म्हणजे प्रिसाइज रीडिंग हे चुकीचं सुद्धा असू शकतं, हे लक्षात ठेवायचं. जे प्रिसाइज रीडिंग आहे ते ट्रू व्हॅल्यू नाही आहे, प्रिसाइज व्हॅल्यू ही चुकीचं असू शकते, लक्षात ठेवायचं. कळलं का? म्हणजे रीडिंग रिपीट व्हायला लागलंय. समजा वायरचा डायमीटर आहे तो ऍक्च्युअली डायमीटर आहे 0.328 आहे फॉर एक्झाम्पल. आपल्याला 0.328 रीडिंग मिळालंय का? नाही. म्हणजे रीडिंग सगळे काय आहे? चुकीचे आहे. त्याच्यामध्ये एरर भरपूर आहे, पण रीडिंग कसं आहे? प्रिसाइज आहे. हा, म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो बघा. समजा एक तुम्ही त्याला हा गेम आहे ना डाटचा, लहान एरो असा फेकून मारतो आपण ते. हा, त्याच्यामुळे मला काय करायचं इथं बरोबर इथं ह्या सेंटरला मला स्ट्राईक करायचं आहे, डाट इथं फेकून मारायचं मला. आणि 5 किंवा 3 चान्स आहेत माझ्याकडे. ठीक आहे, 3 डाट्स आहेत. मी लांबून फेकून मारला एका ठिकाणाहून, एक इथं लागला, एक इथं लागला, इथं लागला. हा, तुम्ही मारलेला स्ट्रोक हा ऍक्युरेट आहे का प्रिसाइज आहे? ऍक्युरेट पण नाही, मला इथं मारायचं ना, ट्रू व्हॅल्यू इथं आहे. हा, मी लांब मारलेला आहे म्हणजे माझा नेम चुकलेला आहे ना. म्हणजे हे जे रीडिंग मी घेतलेलं आहे किंवा रीडिंग घेणार आहे हे कसं आहे? इनएक्युरेट आहे. म्हणजे ऍक्युरेट पण नाही आहे आणि प्रिसाइज पण नाही आहे. परत मी चान्स घेतला, परत हे तिन्ही स्ट्रोक्स मी परत जास्त ठिकाणी मारले. एक इथं लागला, दुसरा इथं लागला, तिसरा इथं लागला. रीडिंग कसं झालं? प्रिसाइज. ऍक्युरेट आहे का? नाही आहे. म्हणजे हे प्रिसाइज झालं. एक कसं रीडिंग काय झालंय? रिपीट व्हायला. प्रिसाइज आहे पण ऍक्युरेट नाही आहे. आणि समजा परत मी सेम गेम खेळला आणि इथं राहिले तिन्ही पण, तर रीडिंग काय झालं? ऍक्युरेट सुद्धा झालं आणि प्रिसाइज पण झालं. म्हणजे कोणतंही फिजिकल मेजरमेंट असेल, फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट असेल, आपण रीडिंग घेतला, डाटा कलेक्शन केलं, त्याच्यामध्ये रीडिंग ऍक्च्युअली कसं पाहिजे? चांगलं रीडिंग कधी म्हणायचं आपण? करेक्ट रीडिंग कधी म्हणायचं? तर ते ऍक्युरेट पण पाहिजे आणि प्रिसाइज पण पाहिजे. सो रीडिंग शुड बी ऍक्युरेट ऍज वेल ऍज प्रिसाइज. सो व्हॉट इज प्रिसिजन? Precision means repeatability of observation. Precision means repeatability of reading. Reading किती रिपीट होतं त्याच्यामध्ये त्याला काय म्हणायचं? प्रिसिजन. आणि ते मीन व्हॅल्यूच्या किती क्लोज असतं त्याला काय म्हणायचं? ऍक्युरसी. कळलं का? मीन व्हॅल्यूच्या किती जवळ आहे. म्हणजे ह्याचा मीन काढला तर सगळे रिडिंग जवळपास मीनच्या जवळ येणार बघा. ह्याचा मीन काढला तर मीनच्या जवळ येणार नाही, कारण व्हरायटी आहे याच्यामध्ये. कळलं का? याचा रीडिंग याचा मीन काढला तर 5.27 येईल, 5.26.25 येईल. म्हणजे याचा मीन काढला तर प्रत्येक रीडिंग ही मीनच्या काय येतं? जवळ येतं. रीडिंग जेवढं मीनच्या जवळ असेल तेवढी ऍक्युरसी काय असणार आहे? डिफरन्स काय आला थेरॉटिकली? सो एरर्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाइड इनटू 3 ग्रुप्स. बऱ्याच बुक मध्ये याची व्हरायटी वेगळी आहे. हा, टाइप्स ऑफ एरर्स वेगळे आहेत. हा, सो एरर्स कॅन बी क्लासिफाइड इनटू 3 ग्रुप्स. फर्स्ट इज instrumental error, second is systematic error, third is personal error, and fourth one is random error. Instrumental error, systematic error, personal error and random error. Instrumental error म्हणजे काय? The error which is caused due to faulty instrument. Instrumentच faulty आहे, त्याच्यामुळे जर एरर येत असेल that is called as a instrumental error. याच्या जास्त डिटेल मध्ये जाऊ नका, थेरॉटिकल क्वेश्चन फार कमी विचारले जातात म्हणून मी फास्ट घेतोय. इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असेल त्याच्यामुळे एरर येत असेल दॅट इज कॉल्ड एज अ इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंट चांगला आहे पण इन्स्ट्रुमेंट मध्ये सेटिंग करायला आपण विसरलोय, सेटिंग व्यवस्थित आपण केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे एरर येत असेल त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. सो एरर विच इज कॉज्ड ड्यू टू फॉल्टी सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज अ सिस्टमॅटिक एरर. जे काही इन्स्ट्रुमेंटल एरर हे सिस्टमॅटिक असू शकतात, काही सिस्टमॅटिक एरर ह्या इन्स्ट्रुमेंटल असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही अॅमीटर सर्वांनी बघितलेला आहे. अॅमीटर मध्ये कसं असतं, एक इथं हा पॉइंटर असतो आणि इथं एक स्क्रू असतो बघा. अॅमीटर जर व्यवस्थित बघितलं असेल तर लक्षात येणार इथं स्क्रू असतो. हा, आणि हा पॉइंटर जो असतो इथं 0, 10, 20, 30, 40. जर एसी अॅमीटर असेल, करंट एसी करंट मोजण्यासाठी तर इथं मध्ये 0 असतो आणि दोन्हीकडे 10, 10, 20, 20, 30, 30 असतो. कळलं का? आणि जर डीसी असेल तर कंटिन्युअस रीडिंग असतं. ठीक आहे, मग हा अॅमीटर आहे समजा आणि हा मला अॅमीटर कशासाठी मोजतो आपण? टू मेजर द करंट. हा सर्किट मध्ये जोडला आहे, करंट फ्लो करणार आहे आपण. बॅटरी जोडलेली आहे आणि हा अॅमीटर जोडला आणि बॅटरी जर मी ऑन करणार आहे, बॅटरी ऑफ आहे आणि हा पॉइंटर 0 ते 10 वर आहे. म्हणजे करंटच पास केला नाही आहे तरी पण किती करंट दाखवायला तो 10 एम्पियर. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे का सिस्टमॅटिक एरर आहे? तर हे ऍक्च्युअली सिस्टमॅटिक इन्स्ट्रुमेंटल एरर पण म्हणू शकतो आपण, पण मोर करेक्ट काय येणार सिस्टमॅटिक एरर. का? कारण जर कंपनीने काय केलं असतं तर स्क्रू दिलेला असतो, स्क्रू साठी दिलेला असतो तर पॉइंटर सुरुवातीला कुठे ऍडजस्ट करायला पाहिजे? हा स्क्रू फिरवला की पॉइंटर फिरतो, स्क्रू फिरवायचा, पॉइंटर पहिल्यांदा 0 ला ऍडजस्ट करायचा बिफोर पासिंग द करंट.
म्हणजे आता करंट 0 आहे, रिडिंग सुद्धा 0 आहे. आता मी करंट पास केलं तर काय होणार, परत हा पॉइंटर करंट दाखवणार, त्याला तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग मिळणार. कळतंय का? म्हणजे तर सेटिंग करावं लागेल. सेटिंग जर केलं असेल, फॉल्टी सेटिंग असेल तर त्याच्यामुळे जी एरर येईल दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टमॅटिक एरर. This is also called as a constant error. So instrumental error is also called as a constant error. कारण इन्स्ट्रुमेंट जर फॉल्टी असेल तर प्रत्येक रीडिंग मध्ये तो काय दाखवणार, सेम एरर दाखवणार. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एररला आपण कॉन्स्टंट एरर म्हणू शकतो आणि इन्स्ट्रुमेंटचं सेटिंग जर चुकीचं असेल तर त्या एररला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. सो फर्स्ट इज इन्स्ट्रुमेंटल एरर विच इज कॉज्ड ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. सेकंड इज सिस्टमॅटिक एरर विच इज कॉज्ड ड्यू टू फॉल्टी सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. थर्ड इज पर्सनल एरर विच इज नावातच आहे, विच इज कॉज ड्यू टू पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. जो पर्सन एक्सपेरिमेंट करायला आहे त्याच्यामुळे जर एरर येत असेल दॅट इज कॉल्ड एज अ पर्सनल एरर. मग ते कशामुळे येऊ शकते, इट मे बी ड्यू टू लिमिटेशन्स इन द सेन्स ऑफ साइट. म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये आणि मी थर्मामीटरच्या टेम्परेचरचं रिडिंग घ्यावं, थर्मामीटर मी असं धरलेलं आहे आणि मला व्यवस्थित दिसत नाहीये, तर रिडिंग व्यवस्थित घेता येणार नाहीये. थर्मामीटर मध्ये मला टेम्परेचर बघायचं आहे, थर्मामीटर माझ्या हातात आहे आणि तुम्ही असं वर धरलाय तर एखादा डिग्री काय असणार तुम्हाला जास्त दिसणार. थर्मामीटर खाली धरला असेल तर एखादा डिग्री काय मिळणार तुम्हाला, कमी मेजरमेंट मिळणार. जे लिमिटेशन्स इन द सेन्स ऑफ साइट असेल, लिमिटेशन्स इन द सेन्स ऑफ हिअरिंग असेल, लिमिटेशन्स इन द सेन्स ऑफ टच असेल. काही एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला टच करून रिडिंग घ्यायचे असतात, काही मध्ये तुम्हाला ऐकून रिडिंग घ्यायचे असतात. साऊंडचे जे एक्सपेरिमेंट आहेत, मॅक्झिमा तयार झाला का मिनिमा तयार झाला, आठवतं का तो कुठला एक्सपेरिमेंट, क्विंकीज ट्यूब एक्सपेरिमेंट. हा मेजर टू मेजर स्टडी इंटरफरन्स ऑफ साऊंड, क्विंकीज ट्यूब एक्सपेरिमेंट. तिथे आपण मॅक्झिमा मिनिमा ऑब्झर्व करतो ना, तिथे तुम्हाला जर ऐकायलाच येत नसेल तर मॅक्झिमा कसा ऐकणार, बरोबर आहे का? त्यामुळे लिमिटेशन्स इन द सेन्स ऑफ साइट असेल, लिमिटेशन इन द सेन्स ऑफ टच असेल, लिमिटेशन्स इन द सेन्स ऑफ हिअरिंग असेल तर याच्यामध्ये लिमिटेशन एरर येऊ शकते. सो दॅट एरर विच इज कॉज्ड ड्यू टू पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट इज कॉल्ड एज अ पर्सनल एरर. आणि लास्ट वन इज अ रॅन्डम एरर. ह्या तिन्ही पण नाही आहेत. म्हणजे इन्स्ट्रुमेंट चांगला आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये व्यवस्थित सेटिंग केलेलं आहे आणि एक्सपेरिमेंट करणारा एक्सपर्ट आहे, त्याच्यामध्ये फार कमी एरर आहेत. तरी सुद्धा जर एरर येत असेल, द एरर विच इज कॉज्ड ड्यू टू सडन चेंजेस इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. अचानक तुमचं टेम्परेचर वाढलं, प्रेशर वाढलं, ह्युमिडिटी वाढली, त्याच्यामुळे एक्सपेरिमेंट मध्ये चेंज होत असेल तर ती जी एरर आहे विच इज कॉज्ड ड्यू टू एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, सडन चेंजेस इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, दॅट एरर इज कॉल्ड एज अ रॅन्डम एरर. क्लिअर झालं? हे टाइप्स ऑफ एरर झाले चार, इन्स्ट्रुमेंटल, सिस्टमॅटिक, पर्सनल आणि रॅन्डम. हे पॉइंट इतके महत्वाचे नाहीये, तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते एस्टिमेशन ऑफ एरर. आता बघा, एस्टिमेशन एररला एक प्रोसेस लक्षात ठेवा, फॉर्म्युले कसे डिराइव्ह करायचे आहेत. सो सपोज वी हॅव टेकन 5 रीडिंग्स, x1, x2, x3, x4 and x5 असे 5 रीडिंग घेतल्यात. डायमीटर ऑफ द वायर 5 रीडिंग घेतले, ठीक आहे. तर सगळ्याचा मीन कसा येणार, सो इट इज मीन व्हॅल्यू, फर्स्ट व्हॅल्यू मीन व्हॅल्यू कशी काढणार, डायरेक्ट अरिथमेटिक मीन घ्यायचा आहे. सो मीन व्हॅल्यू नोटेशन घेतो मी, xn स्मॉल xn इज इक्वल टू काय येणार, x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 प्लस x5 अपॉन 5. सो दिस गिव्स मीन व्हॅल्यू. ठीक आहे. आपल्याला महत्वाचं पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला काढायचा आहे. पण मे बी तुम्हाला असा एखादा क्वेश्चन देऊ शकतो, 4-5 रीडिंग दिलेत आणि मग पर्सेंटेज एरर काढा. सिंगल रीडिंग मध्ये पर्सेंटेज एरर काढा, तो बेसिक फॉर्म्युला नंतर आपल्याला बघायचा आहे. 4-5 रीडिंग दिलेत आणि सगळ्यांचा मिळून तुम्हाला काय करायचं आहे, पर्सेंटेज एरर काढायचा आहे, ऍब्सोल्यूट एरर काढायचे आहे किंवा रिलेटिव्ह एरर काढायचे आहे. तर ही प्रोसिजर तुम्हाला सुरुवातीपासून सगळी फॉलो करावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांचा मीन घ्यावाच लागेल, ठीक आहे. व्हॅल्यू मात्र सोप्या दिल्या जातील. सो दिस गिव्स द मीन व्हॅल्यू. आता मीन व्हॅल्यू झाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऍब्सोल्यूट एरर्स. ऍब्सोल्यूट एरर्स सांगा बघा कसं काढायचं ऍब्सोल्यूट एरर फॉर्म्युला. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍब्सोल्यूट एरर. प्रत्येक रीडिंग मध्ये एरर येणार, प्रत्येक रीडिंग मधली ऍब्सोल्यूट एरर काढायची आहे मला. ऍब्सोल्यूट म्हणजे सिंगल रीडिंग मधली, ठीक आहे. सो ऍब्सोल्यूट एरर इन द फर्स्ट रीडिंग, पहिल्या रीडिंग मधली जे ऍब्सोल्यूट एरर आहे त्याचं नोटेशन देतो मी डेल्टा x1, डेल्टा फॉर ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट एरर डेल्टा x1 इज इक्वल टू काय करायचं सांगा बघा. तर पहिल्या रीडिंग मधली ऍब्सोल्यूट एरर काढायची असेल, सांगा पटकन काय करायचं. तर ह्या दोन्ही मधला डिफरन्स घ्यायचा. म्हणजे मीन व्हॅल्यू आणि रीडिंग ह्याच्यामधला डिफरन्स म्हणजेच काय, ऍब्सोल्यूट एरर. मग हा बघा, मीन जर जास्त असेल
तर याच्यामधून हा मायनस करावा लागेल, हा जास्त असेल तर याच्यामधून हा मायनस करावा लागेल. समजा मी असा फॉर्म्युला घेतला डेल्टा xn मायनस x1, तर आन्सर मे बी निगेटिव्ह येऊ शकतो, बट एरर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे तो मॉड्युलस लिहायचा. सो मॉड्युलस ऑफ डेल्टा xn मायनस x1, दिस इज कॉल्ड ॲज अ ऍब्सोल्यूट एरर इन द फर्स्ट रीडिंग. असं सेकंड रीडिंग मध्ये काय येणार, डेल्टा x1 इज इक्वल टू डेल्टा xn मायनस x2, x2 येणार ना, x2 मॉड्युलस ऑफ अँड सो ऑन. लास्ट जे रीडिंग असेल त्याच्यामधली ऍब्सोल्यूट एरर काढायचं असेल तर डेल्टा x5 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ डेल्टा xn मायनस x5. इथं काय चुकलंय बघा, इथं फक्त xn पाहिजे ना. मीन व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड करस्पॉन्डिंग रीडिंग इज कॉल्ड ॲज अ ऍब्सोल्यूट एरर. आणि ह्या सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा परत जर मी एव्हरेज घेतला, ह्या सगळ्यांचा एव्हरेज घ्यायचा, म्हणजे डेल्टा x1 प्लस डेल्टा x2, बघा डेल्टा x1 प्लस डेल्टा x2 प्लस अँड सो ऑन अप टू डेल्टा x5 अपॉन 5. म्हणजे काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज अ डेल्टा xn, म्हणजेच एव्हरेज ऍब्सोल्यूट एरर किंवा मीन ऍब्सोल्यूट एरर. द मीन ऑफ एव्हरेज ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड ॲज अ एव्हरेज ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मीन काढावा लागला, मीन मधून प्रत्येक रीडिंग मायनस करत गेलं की सगळ्यांच्या ऍब्सोल्यूट एरर मिळाल्या. त्या सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा एव्हरेज घेतला की एव्हरेज ऍब्सोल्यूट एरर मिळाला. आणि सेकंड लास्ट पॉइंट त्याच्यामध्ये रिलेटिव्ह एरर बघायचे आपल्याला. रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एरर काय करायचं ना बघा, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह एरर, द रेशो ऑफ हे काय आहे, एव्हरेज ऍब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू, म्हणजे ऍब्सोल्यूट एररचा एव्हरेज आणि सगळ्या रीडिंगचा एव्हरेज यांचा रेशो आहे, त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर. ह्याला युनिट एरर काढायचं ना बघा. समजा हे mm मध्ये असेल, एरर काढायचे आहे, डायमीटर आपण मोजला पाहिजे मिलीमीटर मध्ये, तर यांचं कशामध्ये येणार, मिलीमीटर मध्ये येणार. डिफरन्स आहे, हे मिलीमीटर मध्ये येणार, हे मिलीमीटर मध्ये येणार. हा एव्हरेज मिलीमीटर येणार, त्याला मात्र युनिट येणार नाही, कारण तर रेशो असल्यामुळे काय होणार, कॅन्सलेशन. सो रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा xm अपॉन xn. द रेशो ऑफ एव्हरेज ऍब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह एरर. आणि ह्या रिलेटिव्ह एररला जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं तर मिळणार पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा xn अपॉन xn इंटू 100. क्लिअर झालं का. फक्त मॅथमॅटिकल त्याच्यावर न्यूमेरिकल असेल, जे 4-5 रीडिंग दिले जातील, मे बी पहिल्या व्हॅल्यू मधला ऍब्सोल्यूट एरर काढा, थर्ड रीडिंग मधले ऍब्सोल्यूट एरर काढा, किंवा एव्हरेज ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करा, किंवा रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करा, किंवा फायनली पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा. हे काढायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला सगळ्या स्टेप्स ह्या फॉलो कराव्या लागतील. जर नंबर ऑफ रीडिंग जास्त दिले असतील तर, नंबर ऑफ रीडिंग एकच दिला असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पण 3, 4, 5 रीडिंग दिलेत आणि पर्सेंटेज एरर काढा म्हटलं तर मात्र ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला मीन काढावाच लागेल, मीन मधून प्रत्येक रीडिंग मायनस करावंच लागेल, त्यांचा परत एव्हरेज घ्यावाच लागेल, नंतर ही स्टेप करावी लागेल आणि त्यानंतर मग 100 न मल्टिप्लाय. ही सगळी प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल टू फाइंड द पर्सेंटेज एरर. क्लिअर झालं. आता एक महत्वाचा पार्ट आहे, तुम्हाला मी सांगितलं की मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एडिशन, सबट्रॅक्शन. एडिशन वर जास्त क्वेश्चन्स येत नाहीये, पण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वर क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारले गेलेत नीटला. प्रोपोगेशन ऑफ एरर इन द कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन मध्ये एरर कशा प्रोपोगेट होतात. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट एडिशन सबट्रॅक्शन आपण विचार करूया. समजा असं आपला फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू a प्लस b. नोटेशन तुम्ही काही घेऊ शकता. दोन फिजिकल क्वांटिटीची एडिशन आहे. हा, आणि a मधली एरर माहिती आहे, b मधली एरर माहिती आहे, आणि x मधली एरर काढायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ना, RS इज इक्वल टू R1 प्लस R2. R1 मधली एरर माहिती आहे, R2 मधली माहिती आहे, आणि RS मधली सिरीज कॉम्बिनेशनचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये एरर काढायची आहे. तसंच फॉर्म्युला आहे ना. सो x इज इक्वल टू a प्लस b हा फॉर्म्युला आहे. सपोज डेल्टा a असा घेतला तरी चालेल. डेल्टा a is the absolute error in the measurement of a. Delta b is the absolute error in the measurement of
बी मधली एवढी एरर येते, ए मध्ये एवढी एरर येते, तर डेल्टा एक्स किती असणार? डेल्टा एक्स मला पूर्ण रीडिंग मधली एरर काढायची आहे, पर्सेंटेज एरर काढायची आहे. तर पर्सेंटेज एरर काढण्यापूर्वी आपण फक्त एरर काढली, ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ ए प्लस बी. त्याला म्हणणार आपण ऍब्सोल्यूट एरर. तर एररची नेहमी काय होते? ऍडिशन होते. त्यामुळे दिस कॅन बी रिटन ऍज प्लस मायनस डेल्टा ए प्लस, असा डेल्टा घेतला तरी चालेल, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ही फक्त ऍब्सोल्यूट एरर झाली. जी ए मधली एरर आणि बी मधली एरर डायरेक्ट मी ऍड केली, ते आपल्याला काय मिळणार? ए म्हणजे काय असं बघा, डेल्टा ए म्हणजे ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ ए, डेल्टा बी म्हणजे ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ बी. मला एक्स प्लस ए मधली पर्सेंटेज एरर काढायची, ऍब्सोल्यूट एरर काढायची नाहीये. ही काय झाली? ऍब्सोल्यूट एरर झाली. ठीक आहे. आता मी फॉर्म्युला कसा बघा, मला माहिती आहे पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला. हे काही बेसिक फॉर्म्युला आपण घेतलं बघा, x इज इक्वल टू n इनटू डेल्टा x अपॉन x. आठवतं का फॉर्म्युला? किंवा x मधली जर मला एरर काढायचं असेल तर काय करतो आपण? पर्सेंटेज एरर काढायची, रिलेटिव्ह एरर काढायची. एकच रीडिंग आहे माझ्याकडे. मगाशी काय घेतलं आपण? नंबर ऑफ रीडिंग्स घेतले. आता एकच रीडिंग आहे, x हे रीडिंग आहे आणि याच्यामधली मला पर्सेंटेज एरर काढायची आहे. काय फॉर्म्युला सांगा बघूया. तर ह्याची ऍब्सोल्यूट एरर घ्यायला लागणार. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा x. एकच असल्यामुळे एव्हरेज घ्यायची गरज नाही ना. आपण काय घेतलं? आपण मीन व्हॅल्यू घेतली, ती एकच असल्यामुळे मीन काय येणार? तोच येणार, डेल्टा एक्स अपॉन एक्स. त्याला आपण काय म्हणणार सांगा बघूया. दिस इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. चेंज अपॉन ओरिजिनल इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट ऑफ एक्स मिळाला. आणि जर मी 100 न मल्टिप्लाय केलं की काय मिळणार? पर्सेंटेज एरर. म्हणजे एक्स मधली पर्सेंटेज एरर फॉर्म्युलाचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. वाय मधली पर्सेंटेज एरर डेल्टा वाय अपॉन वाय इंटू 100. कळते का? तसं मला ह्या एक्स मधली पर्सेंटेज एरर काढायची आहे. ह्या एक्स मधली, मग एक्स मधली पर्सेंटेज एरर काय येणार? दिस शुड बी इक्वल टू पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा? डेल्टा एक्स अपॉन एक्स. सो डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू काय ना? इंटू 100. डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100%. आता व्हॅल्यू पुट अप करूया. डेल्टा एक्स म्हणजे काय आला आपला? एक्स म्हणजे ए प्लस बी आहे ना, म्हणजे ए मध्ये पण येणार, बी मध्ये येणार, ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन होणार. सो इथं डेल्टा एक्स म्हणजे प्लस मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी अपॉन ए प्लस बी इंटू काय ना 100%. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता फक्त कन्फ्युजन तुमच्याकडे होऊ शकतं. हाच फॉर्म्युला जर ए मायनस बी असेल, एक्स इज इक्वल टू ए मायनस बी असेल, तर डायरेक्ट मला हा फॉर्म्युला यायचा आहे. ए मायनस बी फॉर्म्युला आहे. सो व्हॉट इज ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ एक्स? काय ना? ह्याची ऍब्सोल्यूट एरर प्लस ह्याची ऍब्सोल्यूट एरर. मायनस फक्त येणार नाहीये. एररची नेहमी काय होते? ऍडिशन होते. सो इथं जर मला डेल्टा एक्स काढायचा असेल, याच्यामध्ये डेल्टा एक्स इज इक्वल टू हाच फॉर्म्युला कसा येणार बघा. इथे येणार प्लस मायनस काय येणार? डेल्टा ए प्लस डेल्टा बी येणार. मात्र हा फॉर्म्युला जर मला इथे लिहायचा असेल याच्यासाठी, कशाचा? पर्सेंटेज एररचा, तर कसं सांगा बघूया. फॉर्म्युला बेसिक काय आहे? डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100. डेल्टा एक्स किती आला आपला? प्लस मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी अपॉन एक्स किती आहे? ए मायनस बी. तर मायनस आहे ना, हे मेन रीडिंग आहे, हे एरर नाही आहे, एररची ऍडिशन होते. मेन रीडिंगची तर काय आहे फॉर्म्युल्यामध्ये? सबट्रॅक्शन आहे. डेल्टा एक्स अपॉन एक्स वापरायचा. डेल्टा एक्स घेताना मात्र काय करायचं? ऍब्सोल्यूट एररची नेहमी काय होते? ऍडिशन होते. सो डेल्टा ए प्लस डेल्टा बी इथं येणार आणि दुसरं काय ना? डेल्टा ए प्लस डेल्टा बी. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे फॉर्म्युला एकदम सोपे, ते पाठच करायचे. इथं फक्त हा डिफरन्स लक्षात ठेवा. ए प्लस बी असेल तर पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एक्स इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी अपॉन ए प्लस बी इंटू 100. आणि x इज इक्वल टू ए मायनस बी असेल तर पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ x इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी अपॉन ए मायनस बी इंटू 100. आणि मल्टिप्लिकेशन असेल, दोन फॉर्म्युला डायरेक्ट सांगतो, लक्षात ठेवायचे ते. सो x इज इक्वल टू ए इंटू बी आहे, दोन नंबरची मल्टिप्लिकेशन आहे आणि मला पर्सेंटेज एरर काढायचं याच्यामध्ये. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ x इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस
डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. म्हणजे काय केलं, मल्टिप्लिकेशनला दोघांच्या रिलेटिव्ह एररची ऍडिशन केली किंवा दोघांच्या पर्सेंटेज एररची डायरेक्टली सेपरेटली काय केली, ऍडिशन केली. हाच फॉर्म्युला जर डिव्हिजनचा असेल तर x a अपॉन b असेल तर सेम फॉर्म्युला. हा, आणि x रेज टू पॉवर असेल, मागे सांगितलं होतं x रेज टू n असेल तर n इंटू डेल्टा x अपॉन x इंटू 100. म्हणजे प्रॅक्टिस न तुम्हाला हे जमेल. फक्त ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला मॅक्सिमम सोडवावे लागतील आणि काही अवघड नाही, सगळ्यात सोपा पार्ट आहे हा. हा, हे फॉर्म्युले तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज करायचे आहेत. पुढचे सगळे प्रॉब्लेम्स याच्यावर बेस करतात. ऍडिशन वर फार कमी क्वेश्चन्स असतात, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वर क्वेश्चन जास्त असतात. तर बघा जरा फॉर्म्युले बघा, तुमचे क्वेश्चन सोडवा घ्या फक्त. हे महत्वाचं लक्षात ठेवा, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. ऍडिशन मध्ये इथं प्लस आहे आणि इथं सुद्धा प्लस आहे. ऍब्सोल्यूट एररची नेहमी ऍडिशन होते. थोडंसं प्रॅक्टिस केला की हे प्रॉब्लेम तुम्हाला सोपे वाटायला लागतील. आता एक क्वेश्चन आहे, इफ द रेडियस ऑफ द स्फियर इज r is equal to 2 plus minus 0.01 centimeter and the percentage error in the measurement of volume of the sphere. मला व्हॉल्यूम मधली एरर काढायची आहे आणि रेडियसचं मेजरमेंट केलंय r is equal to 2 plus minus 0.01 centimeter. काही वेळेला असा क्वेश्चन दिला जाईल, रेडियस ऑफ द बॉल बेरिंग, छोटं बॉल बेरिंग आहे, spherical ball bearing is measured by using micrometer screw gauge. Micrometer screw gauge having least count of 0.01 centimeter. Ball bearing ची radius मोजली by using micrometer screw gauge having least count of 0.01 centimeter. The radius is found to be 1.2 centimeter. Find the percentage error in the measurement of volume. सेमच क्वेश्चन सांगितलं मी, फक्त इथं हे प्लस मायनस देण्याच्या ऐवजी काय दिलंय, त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट दिलाय. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळी इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट मेन्शन असतो तो लिस्ट काउंट म्हणजे काय घ्यायचा, डेल्टा एक्स घ्यायचा. तर रीडिंग मध्ये काय घ्यायची, एरर घ्यायची. लिस्ट काउंट इज द मिनिमम पॉसिबल एरर, कमीत कमी तेवढी एरर त्याच्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे लिस्ट काउंट दिला असेल तर लिस्ट काउंट म्हणजे त्या रीडिंग मधला काय घ्यायचा, डेल्टा एक्स. रीडिंग असेल तर लिस्ट काउंट म्हणजे डेल्टा एक्स घ्यायचा. क्लिअर झालं हे. आता इथं प्लस मायनस असेल, डिस्काउंट दिलेलं नाही, प्लस मायनसच्या पुढचं जे असेल ते काय असणार आहे, म्हणजे सुरुवातीची जी व्हॅल्यू आहे ती रेडियस असतो, रेडियस हिअर इज 2 सेंटीमीटर आणि डेल्टा आर किती आहे, डेल्टा इज इक्वल टू 0.01 सेंटीमीटर. कशामध्ये एरर काढायचे आहे, व्हॉल्यूम मधले, म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. सो व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ द स्फियर, 4/3 पाय आर क्यूब. आता 4/3 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट मध्ये एरर येत, आपण याचं मेजरमेंटच केलेलं नाहीये तर एरर कशी येईल. आर मध्ये जर एरर येत असेल तरच व्हॉल्यूम मध्ये एरर येणार. रेडियस मोजताना चुकली तर व्हॉल्यूम चुकणार ना, हे तर आपण चुकलेलंच नाही, हा कॉन्स्टंट आहे. सो व्हॉट इज पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम, बेसिक फॉर्म्युला आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100. जसं डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100, तसं डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100. ह्याला आपण काय म्हणणार, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. हे सगळं मला कॅल्क्युलेट करायचं आहे, बट ही शुड बी इक्वल टू, हे कॉन्स्टंट घ्यायचं नाहीये. एरर कशामध्ये आहे, आर क्यूब मध्ये, म्हणजे आर कशाच्या फॉर्म मध्ये आहे, आर रेस टू एन च्या फॉर्मॅट मध्ये आहे. आर रेस टू एन चा फॉर्म्युला काय होता, एन इंटू डेल्टा आर अपॉन आर, म्हणजे तो फॉर्म्युला येणार 3 इंटू डेल्टा आर अपॉन आर. सो इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा आर ची व्हॅल्यू किती आहे, 0.01. एकाच युनिट मध्ये आहे का बघा, एकाच सिस्टीम मध्ये आहे का, लक्ष पाहिजे आपण. आर किती आहे, 2 आहे. सो इज इक्वल टू हे किती आलं बघा, 0.03 अपॉन. हे कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येईल, दॅट विल बी युअर पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. क्लिअर झालं का, म्हणजे आपण एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, सेकंड एक नंबर बघा, काय डाऊट असेल तर लगेच विचारा. काय डाऊट आहे, 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. व्हेरी गुड, 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज टू 100 इथे ना 100 म्हणजे काय बघा, हे 3/2 म्हणजे किती, 1.5%. Second question, if the mass of the body is 5 plus minus 0.02, its volume is 3 plus minus 0.1. एखादं युनिट दिलं असेल मीटर क्यूब, हा हे मीटर क्यूब मध्ये आहे व्हॉल्यूम आणि हे किलोग्रॅम मध्ये, एमके सिस्टीम मध्ये व्हॅल्यू दिले. मास मेजर केलं
व्हॉल्यूम मेजर केला, आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. तर डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला यूज करा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मला पर्सेंटेज एरर इन द डेन्सिटी काढायची आहे. तुम्ही असं म्हणजे फॉर्म्युला बेसिक लिहायचं असेल तर कसं सांगा बघूया, डेल्टा रो अपॉन रो इंटू 100%, त्याला म्हणणार आपण पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे, इज इक्वल टू, आता डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये x अपॉन y च्या फॉर्म मध्ये आहे. मग डिव्हिजनचा फॉर्म्युला काय आहे, दोघांच्या रिलेटिव्ह एररची डायरेक्ट ऍडिशन घ्यायची. म्हणजे काय येणार, डेल्टा m अपॉन m प्लस डेल्टा v अपॉन v इंटू काय येणार 100%. सो इज इक्वल टू डेल्टा m किती आहे बघा, डेल्टा m 0.2 अपॉन m किती आहे 5 प्लस डेल्टा v किती आहे 0.1, v किती आहे 3 इंटू काय येणार हा 100 ने मल्टिप्लाय केले किती झाला हा 20 अपॉन 5 प्लस किती येणार 10 अपॉन 3. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला लक्षात येईल. कारण काय हे डिव्हिजन साठी, हे x रेज टू पॉवर साठी अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. वाचत हे क्वेश्चन्स लिहून घ्या, अदरवाइज त्याचे सॉल्व्ह करा.